हाय स्टुडंट्स, मी आपल्या सर्वांचं ज्ञानापूर क्लासेसमध्ये स्वागत करतो. आपण पाहत आहोत मॅथ्स 2 मधील चॅप्टर नंबर 1. त्याचं नाव आहे सिमिलॅरिटी, समरूपता. विद्यार्थी मित्रांनो, आता खरं आपली वेळ आली सिमिलॅरिटी, सिमिलर शब्दाचा अर्थ जाणून घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, ओके, आता आपण जाणार आहोत 1.3 प्रॅक्टिस 1.3 सराव संच 1.3 मध्ये जाणार आहोत. त्याच्यासाठी लागणारा बेस म्हणजे 4 कसोट्या, 4 प्रॉपर्टीज, 4 टेस्ट आहेत. विद्यार्थी मित्रांनो, 2 ट्रायंगल सिमिलर कधी असू शकतात. सिमिलर म्हणजेच काय, समरूप कधी असू शकतात. आता पण त्याच्या अगोदर आपल्याला माहिती आहे 2 त्रिकोण एकरूप असणे म्हणजेच कॉन्ग्रंट असणे. 2 त्रिकोण कॉन्ग्रंट कधी असतात रे, जेव्हा आपल्या पुढे 2 ट्रायंगल ठेवतील, आपल्या पुढे समोर 2 ट्रायंगल ठेवतील. एखाद्या त्रिकोणाची सपोज फॉर एक्झाम्पल triangle ABC and triangle XYZ. सपोज कॉन्ग्रंट कधी असेल, AB बाजू समजा जर 2 असेल तर पलीकडच्या त्रिकोणामध्ये एक बाजू ती काय पाहिजे, 2 पाहिजे. म्हणजे समजा जर आपण XY ही 2 घेतली तर आपण काय म्हणतो, AB कॉन्ग्रंट XY. ओके, अशा पद्धतीने म्हणजे 2 त्रिकोण एकरूप कधी असू शकतात. तर त्रिकोणामध्ये टोटली गोष्टी असतात, 6 गोष्टी असतात. 3 कोण, 3 बाजू, 3 साइड्स, 3 अँगल, टोटल होतात 6. या 6 गोष्टींपैकी, या 6 गोष्टींपैकी 2 त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी 3 गोष्टी आवश्यक असतात. त्या सुद्धा आपण टेस्ट पाहिलेत 9 पर्यंत, 8 पर्यंत. ओके, आता आपल्याला पाहिजे सिमिलर ट्रायंगल्स. सिमिलर ट्रायंगल म्हणजे 2 त्रिकोण समरूप कधी असणार आहेत. बघा, टोटली एक्झाम्पल मध्ये किंवा कोणत्याही एक्झाम्पल मध्ये किंवा कोणत्याही ट्रायंगल मध्ये किती गोष्टी असतात, 3 बाजू आणि 3 साइड्स मिळून, 3 अँगल्स आणि 3 साइड्स मिळून 3 कोण, 3 बाजू मिळून 6 गोष्टी होतात. त्यातल्या आपल्याला सुद्धा जसं आपण एकरूपला 3 गोष्टी सारख्या दाखवायचो, एकरूप आणायचो, तसंच 3 गोष्टी याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दाखवायचे, सारख्या दाखवायचे. बाजू असतील, अँगल्स असतील, ते वेगवेगळ्या कंडिशन. आता काय सांगतो तुम्हाला, जर 2 त्रिकोण कॉन्ग्रंट दाखवायचे असतील, AB बाजू, ABC त्रिकोणामध्ये AB ही जर 2 असेल, पलीकडच्या त्रिकोणामध्ये म्हणजे ट्रायंगल XYZ मध्ये सुद्धा 3 बाजूंपैकी एक बाजू किती मापाची पाहिजे, 2 पाहिजे. इथं आपण XY घेतलंय. ओके, त्याचप्रमाणे करस्पॉन्डिंग साइड्स BC जेवढ्या मापाची आहे तेवढ्याच मापाची YZ पाहिजे. तेवढ्याच मापाची काय पाहिजे, YZ पाहिजे. तेव्हा BC कॉन्ग्रंट YZ लिहू शकतो. त्याचप्रमाणे AC कॉन्ग्रंट XZ लिहू शकतो. सिमिलरली आलं लक्षात. त्याचप्रमाणे आलं लक्षात. म्हणजे कोणतेही 2 त्रिकोण एकरूप दाखवायचे असतील तर 3 गोष्टी येऊ शकतात किंवा 3 कोण सुद्धा एकरूप येऊ शकतात. A अँगल, इकडे X अँगल, इकडं B अँगल, इकडं Y अँगल, ह्या साईडला C अँगल, तर इथं सुद्धा काय असला पाहिजे तुमचा Z अँगल कॉन्ग्रंट. A ला कॉन्ग्रंट X अँगल, B ला कॉन्ग्रंट Y अँगल, Z ला कॉन्ग्रंट C अँगल. त्यावेळेस तिन्ही कोण जर एकरूप असतील तर इथं या ठिकाणी हे 2 त्रिकोण काय होतील, एकरूप होतील. एकरूप कसं दाखवतो रे आपण, सपोज फॉर एक्झाम्पल ट्रायंगल ABC आणि त्रिकोण XYZ हे जर कॉन्ग्रंट असतील तर आपण इक्वलच्या 2 रेषा आणि अशी एक रेष काय दाखवतो, कॉन्ग्रंट आणण्यासाठी दाखवतो, त्रिकोण XYZ. याचा अर्थ काय होतो, हे 2 त्रिकोण एकरूप आहेत. मग राहिलेल्या 6 गोष्टीपैकी 3 गोष्टी जर सारख्या आल्या 2 त्रिकोणांमध्ये, 3 बाजू आणि 3 कोण मिळून आपल्याकडे 6 गोष्टी होतात. त्यातल्या तर 3 गोष्टी जर सारख्या आल्या विद्यार्थी मित्रांनो, हे 2 त्रिकोण काय असतात, कॉन्ग्रंट असतात. पण राहिलेल्या 3 गोष्टी ऑब्विसली एकाच एक संगतीनुसार, करस्पॉन्डिंग टेस्टनुसार, एकाच एक संगतीनुसार करस्पॉन्डिंग टेस्टनुसार 3 गोष्टी आपोआप काय येत असतात, राहिलेल्या 3 गोष्टी एकरूप येत असतात. आता सिमिलर ट्रायंगल आपल्याला जाणून घ्यायचे. बघा, 2 त्रिकोण सिमिलर कधी असू शकतात, 2 त्रिकोण सिमिलर कधी असू शकतात, तिथे सुद्धा आपल्याला 3 गोष्टी आवश्यक आहेत 2 त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी. त्यासाठी आपण टेस्ट पाहणार आहोत, टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल्स. त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. एकरूपतेच्या पहिल्या, एकरूपतेच्या काय,
तीन बाजूपैकी दोन्ही त्रिकोणाच्या तिन्ही बाजू एकरूप असतील तरी दोन दोन त्रिकोण ते काय असतील एकरूप असतील. दोन कोण एक बाजू असले तरी ते दोन्ही त्रिकोण काय असतील एकरूप असतील. बाकीचे राहिलेले आपोआप त्यांच्या मागे काय येतात एकरूप येत असतात. आता सिमिलर ट्रँगलमध्ये बाजू या प्रमाणात असतात. दोन त्रिकोण सिमिलर कधी म्हणायचं ते सांगतो मी. बाजू या प्रमाणात म्हणजे काय प्रोपोर्शनल मध्ये. जसा आपण बीपीटी मध्ये लिहायचो 2 इक्वल तसं त्यांचा सेम प्रोपोर्शन पाहिजे. काय पाहिजे सेम प्रोपोर्शन पाहिजे. कुणाचा करस्पॉन्डिंग साइड्सचा. जर माझे दोन त्रिकोण सिमिलर असतील तर मी काय लिहू शकतो. सिमिलरचं चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो. सिमिलरचं साइन आहे. सिमिलर या शब्दात समरूपतेचं चिन्ह आहे बघा. असं एवढंच चिन्ह काढायचं आहे. असं यस सारखं उलटा यस झोपलेला यस आडवा यस. हा जो उभा यस असतो त्याला फक्त काय करायचं थोडंसं आडवं करायचंय. जसं आपण एकरूपतेला खाली दोन बरोबर चिन्ह दिले की एकरूप चिन्ह होतं तसंच फक्त एवढंच लिहायचं आपल्याला सिमिलर ट्रँगलचं चिन्ह. आलं लक्षात. सिमिलर साईन ह्याला म्हणतात. ह्याला कसलं साईन म्हणतात सिमिलर. दोन त्रिकोण आपल्याला सिमिलर दाखवायचे असतील तर हे चिन्ह आपल्याला यूज करावं लागणार. ओके. आता दोन त्रिकोण सिमिलर कसे असणार आहेत केव्हा असणार आहेत आणि कधी असणार आहेत ते सांगणार आहे मी. आणि काय प्रॉपर्टीज असतील त्यांच्या बघा. सिमिलर चिन्ह तुमच्या लक्षात आलंय कसं काढायचे. आता दोन त्रिकोण सिमिलर कधी असू शकतात. मी काय सांगितलंय त्रिकोणाला तीन बाजू तीन कोण 3 साइड्स म्हणजे 3 साइड्स 3 अँगल्स. या 6 गोष्टींपैकी 3 गोष्टींची पूर्तता 3 गोष्टींचा आपल्याला काय लागतो इव्हिडन्स साक्षी द्यावी लागते पुरावे द्यावे लागतात 3 गोष्टींचे. 3 गोष्टी जर तुमच्या सारख्या आल्या दोन त्रिकोणामध्ये तर त्या ते दोन त्रिकोण काय असतात सिमिलर असतात. सारखे म्हणजे काय तुम्हाला सांगतो. साइड्स असतील बाजू असतील साइड्स त्याला आपण मराठीत म्हणतो बाजू. साइड्स ह्या काय पाहिजे प्रोपोर्शन. ओके. आणि म्हणजेच प्रमाणात बाजू या प्रमाणात आणि अँगल कुठेही जाऊ द्यात. जसं कॉन्ग्रंट ट्रँगल मध्ये आणि समरूप त्रिकोणामध्ये अँगल कसे असतात कॉन्ग्रंटच असतात. कोन म्हणजेच अँगल त्याला आपण मराठीत म्हणतो अँगलला कोन. हे काय असतात कॉन्ग्रंट. अँगल हे काय असले पाहिजे तुमचे कॉन्ग्रंट असले पाहिजेत. त्याला आपण मराठीत म्हणतो एकरूप. दोन त्रिकोणामध्ये बाजू काय पाहिजेत प्रमाणात पाहिजेत. their corresponding sides are proportional आणि angles are congruent. their corresponding angles are congruent किंवा इक्वल समान सारखे. बाजू प्रमाणात कशा असतात प्रोपोर्शन मध्ये कसे असतात तर ते दाखवतो तुम्हाला सांगतो. दोन त्रिकोण सिमिलर आणण्यासाठी बाजू प्रमाणात कशा असतात. कोणतेही दोन त्रिकोण सिमिलर दाखवायचे तर बाजू काय असल्या पाहिजे प्रमाणात असल्या पाहिजेत. सपोज 2 ट्रँगल काढतो. ओके. बोर्डवरती 2 ट्रँगल काढलेत. एकाचं नाव आहे ABC एकाचं नाव आहे PQR. बघा जर मला 2 बाजू कोणत्याही प्रोपोर्शन मध्ये आणायचे तर काय पाहिजे. समजा ही बाजू 2 असेल तर ही बाजू समजा 1 असेल. समजा ही बाजू 6 असेल तर ही बाजू 3 असेल. बघा मी काय सांगतोय. मग मला ह्या 2 बाजू प्रोपोर्शन मध्ये आणायच्यात इक्वल प्रोपोर्शन मध्ये. बाजू ह्या काय असतात प्रमाणात असतात. त्यांचा रेशो बदलत नाही. जरी त्यांची लेंथ बदलली तर तरी त्यांचं प्रोपोर्शन बदलत नाही प्रमाण बदलत नाही. प्रमाण एकसारखंच राहतं. बघा समजा मी लिहिलं करस्पॉन्डिंग साइड्स AB घेतली आणि ह्या त्रिकोणाची PQ घेतली. काय रे प्रोपोर्शन लिहिताना रेशो लिहिताना आपण काय लिहितो AB अपॉन जर PQ लिहिलं करस्पॉन्डिंग साइड्स ह्या त्रिकोणाची AB तर या त्रिकोणाची PQ बाजू काय करस्पॉन्डिंग साइड आहेत. मग AB ची व्हॅल्यू माझ्याकडे आहे 2 आणि PQ ची व्हॅल्यू आहे 1 म्हणजे काय उत्तर आलं 2/1. त्याचप्रमाणे ह्या 2 त्रिकोणांमधल्या किंवा ह्या 2 करस्पॉन्डिंग साइड मधला ABC त्रिकोण ABC ची BC बाजू आणि त्रिकोण QR ची QR बाजू जर
करस्पॉन्डिंग साईड असतील तर त्यांचा रेशिओ सुद्धा काय आला पाहिजे, किंवा हे दोन त्रिकोण सिमिलर असतील तर त्यांचा हा रेशिओ हे येणारं प्रपोर्शन काय पाहिजे, सेम पाहिजे. चला मग आपण लिहूयात BC अपॉन QR. BC अपॉन QR. BC किती आहे 6 आहे. BC किती आहे 6 आहे. QR किती आहे 3 आहे. आणि 3 आणि 6 एकाच पाड्यात आहे. तो पाडा म्हणजे 3चा 3 1 जा 3 3 2 जा 6 म्हणजे 2/1 म्हणजे रेशो कशा आल्या इथं आलता 2/1 इथं पण रेशो काय आलता 2/1. तेव्हा ह्या दोन बाजू काय असतील प्रमाणात असतील म्हणजे हे दोन त्रिकोण सिमिलर असू शकतात. त्याचप्रमाणे अजून एक त्रिकोण बघा. सपोज हे बाजू काय मिळाला फक्त प्रमाणात दाखवायचं होतं. इक्वल प्रमाणात म्हणजे 2/1 तर ह्याचा पण रेशो काय आला पाहिजे 2/1च आला पाहिजे. म्हणजे एक महत्वाचं स्टेटमेंट लिहून घ्यायचं सगळ्यांनी, मी तोंडी सांगणार आहे. दोन त्रिकोण सिमिलर कधी असू शकतात किंवा सिमिलर ट्रायंगल मध्ये एखादा दोन त्रिकोण सिमिलर कधी असू शकतात त्यावेळी तुम्हाला लिहायचंय त्याच्यामध्ये साइड्स आर प्रोपोर्शनल्स, देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल अँड angles are congruent. Corresponding angles are congruent. मी काय लिहिले बघा परत एकदा सांगतो तुम्हाला. दोन त्रिकोण सिमिलर कधी असू शकतात किंवा सिमिलर त्रिकोणामध्ये बाजूंचं महत्व काय, बाजू हे एकरूप नसतात, त्या काय असतात प्रोपोर्शन मध्ये असतात आणि अँगल हे नेहमीच कॉन्ग्रंट असतात. मग कॉन्ग्रंट ट्रायंगल असू द्यात, समरूप त्रिकोण असू द्यात. आलं का लक्षात? बघा साधा आणि सोपं एक्झाम्पल देतो तुम्हाला, साधा आणि सोपं. बघा मी काय सांगतो तुम्हाला लिहून देतो नोट्स. दोन सिमिलर ट्रायंगल मध्ये काय गोष्टी असू शकतात किंवा सिमिलर त्रिकोण दाखवण्यासाठी बाजूंचं महत्व काय दाखवायचंय, बाजूला काय दाखवायचंय, अँगल कसे असले पाहिजेत. बघा मराठीत सांगतो आधी. संगत बाजू प्रमाणात असतात. काय लिहायचे तुम्ही, दोन ट्रायंगल सिमिलर असतात त्याच्यापेक्षा आपण सिमिलर लिहायचं, सिमिलर ट्रायंगल्स लिहायचं आणि त्याच्यामध्ये लिहायचं पहिला पॉइंट किंवा पहिली नोट लिहायची their corresponding sides are proportional. मराठी मीडियम लिहायचं त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. त्याच्यानंतर दुसरी नोट, दुसरा पॉइंट, दुसरी प्रॉपर्टी सिमिलर दाखवण्यासाठी their corresponding angles are congruent. ओके. आणि प्रोपोर्शनच्या खाली अंडरलाईन आणि कॉन्ग्रंटच्या खाली अंडरलाईन करा म्हणजे कोण कॉन्ग्रंट बाजू प्रमाणात. मराठी वाल्याने लिहायचं पहिला पॉइंट समरूप त्रिकोणामधील बाजू प्रमाणात असतात व कोण एकरूप असतात. दोन्ही स्टेटमेंट मी एकत्र केलेत. काय लिहिले तुम्ही, बाजू ह्या प्रमाणात असतात. दुसरं वाक्य लिहायचंय त्यांचे संगत कोण एकरूप असतात. त्यांच्या संगत बाजू एकरूप बाजू प्रमाणात असतात, त्यांचे संगत कोण एकरूप असतात. आता आपण काय करूयात, टेस्ट फॉर सिमिलॅरिटी ऑफ ट्रायंगल्स, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या पाहूयात. 4 कसोट्या, 4 कसोट्यांच्या माध्यमातून 4 कसोट्यांचा आपण एव्हिडन्स घेऊन आपण काय करणार आहे, दोन त्रिकोण सिमिलर दाखवणार आहे. ओके. काय करणार, बाजू या प्रमाणात, कोण हे कॉन्ग्रंट दाखवणार आहे. सपोज पहिली टेस्ट नाव आहे AAA टेस्ट, सिमिलर दाखवण्याच्या टेस्ट. पहिली कुठली टेस्ट आहे, AA टेस्ट. त्यालाच आपण मराठीत म्हणतो टेस्ट, टेस्ट किंवा कसोटी. आता या त्रिकोणामध्ये आता कोण आलेत, ए म्हणजे ए फॉर अँगल, को म्हणजे कोण, तिन्ही कोण आपल्याला काय दाखवावे लागतील, एकरूप दाखवावे लागतील. तेव्हा ते दोन त्रिकोण काय असतील, सिमिलर असतील. कसोटी कधी असणार आहे, तिन्ही कोण एकरूप आहेत एखाद्या त्रिकोणामध्ये, तेव्हा कसोटी वापरतात. फॉर एक्झाम्पल देतो मी. हे एक ट्रायंगल काढतो, 2 ट्रायंगल काढतो. आपल्याला कंपॅरिझनला नेहमी 2 ट्रायंगलच काढावे लागणार आहेत. ह्याचं नाव आहे XY Z PQR. जेवढा X मापाचा कोण आहे ना, मी चिन्हांवरून दाखवतो कसे एकरूप असणार आहेत. ओके. हा कोण
इथं बघा हा कोण आणि हा कोण करस्पॉन्डिंग अँगल, इथला कोण आणि इथला कोण सारख्या मापाचे असतील. म्हणजे मी दोन त्रिकोणाची जर समरूपता लिहायला लागलो, सिमिलॅरिटी लिहायला लागलो, तर मला काय अँगल एक्सला अँगल पी, अँगल वायला अँगल क्यू व अँगल झेडला अँगल आर हे कॉन्ग्रंट दाखवावे लागतील. अँगल हे नेहमी कॉन्ग्रंट दाखवतात किंवा एकरूप दाखवायचे असतात कोण हे समरूप त्रिकोणांमध्ये. मग मला याची समरूपता द्यायची आहे. मी कसं लिहिणार बघा, कसं लिहिणार. आता माझ्याकडे खाली जागा नाही म्हणून मी पुढे लिहितोय. काय लिहिणार मी, इन ट्रँगल एक्स वाय झेड अँड ट्रँगल पी क्यू आर, त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण पी क्यू आर मध्ये दोन्ही त्रिकोण सेपरेट आहेत म्हणून मी एकाच नावाने कोण लिहितो. दोन्ही त्रिकोण सेपरेट आहेत एक्स, आणि जर दोन त्रिकोणामध्ये एखादा अँगल असेल तर आपण कसा लिहितो, 3 अक्षरांनी दाखवतो. त्यापेक्षा आपण एकच अक्षर दाखवतो. ह्या साईडला अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल कोणता आहे रे, इकडं पी, काय अँगल पी. समरूपतेच्या कसोट्या पाहतो. पहिली टेस्ट चालली. ओके, दुसरी अँगल वाय सारखं चिन्ह कोणत्या त्रिकोणाकडे, इकडं ह्या त्रिकोणामध्ये कोणत्या अँगलवरती आहे, वर्टेक्स वरती आहे. कोणत्या कोणावरती वाय सारखं चिन्ह आहे, तर आर सारखं. आणि इथे एक रेषेनं आतमध्ये एक सर्कल काढले, म्हणजे तिकडं काय असणार आहे वाय, इकडं काय असणार आहे अँगल क्यू. त्याचप्रमाणे सिमिलरली झेड सारखं चिन्ह कोणाकडे दिसतंय, आर कडे दिसतंय. अँगल झेड कॉन्ग्रंट अँगल आर. आता हे तिन्ही कोण काय आले, हा त्रिकोण कॉन्ग्रंट आला, हा त्रिकोण कॉन्ग्रंट आला, हा त्रिकोण सॉरी हा कोण कॉन्ग्रंट आला, ही पण पेअर कॉन्ग्रंट आली, ही पण पेअर कॉन्ग्रंट आली. म्हणजे हा पण अँगल आहे, हा पण अँगल आहे, हा पण अँगल आहे. म्हणजे हे दोन त्रिकोण कोणत्या टेस्टनुसार सिमिलर झाले, तर अँगल म्हणजे ए टेस्ट म्हणजेच को टेस्ट. देअरफॉर म्हणून त्रिकोण ट्रँगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रँगल, सिमिलरचं चिन्ह काढले बघा. काय चिन्ह काढले, तुम्ही सिमिलरचं चिन्ह काढले. सिमिलर ट्रँगल पी क्यू आर. ओके आलं लक्षात. मग आता राहिले बाजू करस्पॉन्डिंग जे राहिलेलं मटेरियल एकाच एक संगतीनुसार तुम्ही लिहू शकता. इकडे एक्स वाय ला करस्पॉन्डिंग बाजू कोणती आहे, पी क्यू आहे. कारण हे दोन त्रिकोण सिमिलर असले की आपोआप CSST नुसार, CSST चा लॉंग फॉर्म काय आहे बघा, लक्ष द्या. CSST चा लॉंग फॉर्म काय आहे, करस्पॉन्डिंग साइड सिमिलर ट्रँगल. बाजू आपोआपच प्रमाणात येणार आहेत का, तर हे दोन त्रिकोण काय आहेत, सिमिलर आहेत. म्हणून समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू असं लिहिलं तरी चालणार आहे. मग आपण त्यांच्या एकाच एक संगतीनुसार राहिलेले मटेरियल लिहूयात. नाही लिहिलं तरी चालेल, लिहिलं तरी चालेल. आत्ता इतकंच पाहूयात. ओके, नंतर मी एक्झाम्पलमध्ये गेलं की सांगेल. ही झाली पहिली कसोटी. मग इथं रिझन द्यायचं, तुम्ही इथं रिझन द्यायचं ए टेस्ट. मराठीवाल्यांनी लिहायचं कसोटी, 3 वेळा को लिहायचं आणि कसोटी लिहायची ए टेस्ट. आलं लक्षात. पहिली टेस्ट मध्ये काय एवढंच दाखवलंय. आता दुसरी टेस्ट जी आहे तिला फक्त ए टेस्ट म्हणतात. जर एखाद्या त्रिकोणामध्ये किंवा दोन त्रिकोणामध्ये जर दोन अँगल फक्त आणि फक्त दोन अँगल जरी कॉन्ग्रंट आले, दोन अँगल ए टेस्टला फक्त काय, दोन अँगल जरी कॉन्ग्रंट आले तरी ते दोन त्रिकोण काय असतात, सिमिलर असतात. फक्त दोनच अँगल सिमिलर असले तरी चालतंय. सॉरी, दोन अँगल कॉन्ग्रंट असले तरी चालतंय, दोन कोण एकरूप असला तरी चालतंय. तरी ते दोन्ही त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. ती सुद्धा आपण टेस्ट ह्याच्याद्वारे दाखवतो मी. आता लक्ष द्या. आता हा कोण मी दाखवतच नाही कॉन्ग्रंट आहे म्हणून. ओके, हा कोण दाखवतच नाही कॉन्ग्रंट आहे म्हणून. ओके, तुम्हाला माहिती आहे आता एक्झाम्पल पूर्ण प्रॉपर्टी दुसरी चेंज होती. परत एकदा डायग्राम काढायची तुम्हाला, परत एकदा हे लिहायचंय सगळं. ओके, मी नाव बदलतो वाटलंच तर. ह्या त्रिकोणाचं नावच बदलून टाकूयात आपण. ह्या त्रिकोणाचं नाव देऊयात ABC नाव देऊयात. ओके, इथं पण नाव चेंज करतो म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी समजेल, कसोटी समजेल. ट्रँगल ABC बघा. दुसरी टेस्ट पाहतोय आपण
दोन त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी, दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी बघा ए टेस्टला नाव दिलंय आपण कोको कसोटी म्हणणार आहे. त्या टेस्टला कोणत्याही दोन त्रिकोणामध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रंट आले तरी ते दोन त्रिकोण काय असू शकतात, सिमिलर असू शकतात, म्हणजेच समरूप असू शकतात. बघा एक सारखं चिन्ह पलीकडच्या त्रिकोण एबीसी मध्ये कुणाकडे, फक्त एकडे, म्हणजे अँगल एक्स कॉन्ग्रंट अँगल ए. आणि हे कोण सांगतंय, डायग्रॅम. इथं रिझन देत असतो नेहमी आपण बघा प्रूफ मध्ये कशावरून लिहिले हे एक रूप दाखवण्यासाठी. आपण इथं काय लिहिलं नाही, फ्रॉम डायग्रॅम, आकृतीवरून पहिल्या त्रिकोणामध्ये पहिल्या एक्झाम्पल मध्ये लिहिले तरी चालेल. आता वाय सारखं चिन्ह कोणते रे, एबीसी मध्ये वाय सारखं चिन्ह कुणाकडे, बी कडे, म्हणजे अँगल वाय ला कॉन्ग्रंट अँगल कोणता आहे तर बी आहे, अँगल बी. अँगल बी फ्रॉम डायग्रॅम, हे डायग्रॅम सांगते, डायग्रॅम लिहितोय मी. वाय सारखं चिन्ह कुणाकडे तर बी कडे, म्हणून वाय आणि बी हे कॉन्ग्रंट अँगल आहेत. आता टेस्टने काय सांगितलंय, टेस्टचं नावच आहे ए टेस्ट कोको कसोटी. काय सांगते कसोटी, जर दोन त्रिकोणामध्ये दोन अँगल जर कॉन्ग्रंट आले, एकरूप आले, दोन कोण जर एकरूप आले तरी ते दोन त्रिकोण काय असतात, सिमिलर असतात. म्हणून मी लिहू शकतो देअरफॉर ट्रायंगल एक्स वाय झेड सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोण, समरूप त्रिकोण ए बी सी. रिझन द्यायचंय तुम्हाला ए टेस्ट, मराठीवाल्याने लिहायचंय कोको कसोटी, कोको कसोटी. ही झाली कसोटी नंबर 2. आता आपल्याला पाहिजे कसोटी नंबर 3. काय पाहिजे आपल्याला, कसोटी नंबर 3. अतिशय सोपी कसोटी, अतिशय सोपी कसोटी. तिसरी बघा SAES पाहणार आहे आपण. आता तिसऱ्या कसोटीचं नाव काय आहे, SAES. तुम्हाला कळतंय का, राहिलेल्या बाकीच्या 4 गोष्टी आपोआप सिमिलर येणार आहेत. एक गोष्टी राहिली, 3 अँगल असतात, 2 अँगल इथे लिहिलेत, एक अँगल आपोआप काय येणार, कॉन्ग्रंट येणार आहे, आणि तिन्ही बाजू एकाच प्रमाणात येणार आहेत. आलं लक्षात, सेम प्रपोर्शन मध्ये असणार आहेत, इक्वल प्रपोर्शन मध्ये असणार आहेत. आलं का लक्षात तुमच्या. बघा तिसरे 3 नंबरची कसोटी नाव काय द्यायचं, SAES टेस्ट. त्यालाच मराठीत म्हणतात, एस म्हणजे एस फॉर साइड, ए फॉर अँगल, एस फॉर साइड. बाकोबा कसोटी, बाकोबा कसोटी. बघा बाकोबा कसोटी काय सांगते, दोन त्रिकोण कधी सिमिलर असू शकतात, जर एखाद्या त्रिकोणामध्ये, लक्ष द्या, जर एखाद्या त्रिकोणामध्ये जर त्यांचं प्रपोर्शन सेम आलं, जर एखाद्या त्रिकोणामध्ये त्यांचं प्रपोर्शन जर सेम आलं तर ते दोन त्रिकोण काय असतात, सिमिलर असतात. काय असतात, सिमिलर असतात. दोन साइड्स आणि एक अँगल कॉन्ग्रंट असावा लागतो. एक अँगल कॉन्ग्रंट दोन्ही त्रिकोणामध्ये, आणि ह्या दोन साइड्स एकाच प्रोपोर्शन मध्ये असावे लागतात. तर गिवन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दिलेले दोन त्रिकोण समरूप असतात. कधी, जर आपण डायग्रामच्या माध्यमातून समजूयात किंवा एक्झाम्पल घेऊयात. बघा हे दोन त्रिकोण सिमिलर कधी असू शकतात. हे दोन त्रिकोण आपल्याला सिमिलर दाखवायचे. नाव आहे त्यांची PQR. ओके, आणि ह्या साईडला नाव देतो मी MNO. हे दोन त्रिकोण आपल्याला काय दाखवायचे, सिमिलर दाखवायचे. त्याचबरोबर डायग्रॅमने दिले, एक्झाम्पलने दिले, आर सारखाच अँगल ओ जवळ आहे, म्हणजे आर जेवढ्या मापाचा आहे तेवढ्याच ओ मापाचा आहे. आणि आपल्याला काय सांगितले, दोन त्रिकोण सिमिलर दाखवण्यास सांगितले. बघा आता कसं दाखवायचे सिमिलर आपल्याला. सपोज ही बाजू 1 आहे तर ही बाजू 2 आहे. सपोज चाललंय सगळ्या गोष्टी, ही बाजू 2 आहे किंवा ही बाजू 3 आहे, तर ही बाजू किती आहे, 6 आहे. आलं लक्षात तुमच्या. बघा आता असं दिलंय, म्हणजे दोन बाजू वरती माप दिलेत, त्रिकोणाच्या दोन बाजू वरती माप दिलेत, एक बाजू एमटी ठेवली आणि एकच अँगल दाखवलाय. अशा वेळेस कशा पद्धतीने बाकोबा कसोटी दोन त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी यूज करतात ते बघायचे. इन ट्रायंगल PQR आणि इन ट्रायंगल MNO मध्ये बघायचे आपल्याला. बघा त्रिकोण इन ट्रायंगल
इन ट्रायंगल पी क्यू आर अँड ट्रायंगल एम एन ओ मध्ये त्रिकोण पी क्यू आर व त्रिकोण एम एन ओ मध्ये बघा आता आपल्याला चेक करावं लागेल आधी काय करायचंय आपल्याला ह्यांचा रेशो काढून घेऊयात किंवा प्रपोर्शन काढून घेऊयात. बघा आधी रेशो काढून घेऊयात. आता पी क्यूला संगत बाजू पलीकडच्या त्रिकोणामध्ये कोण आहे? पी क्यूला संगत बाजू करस्पॉन्डिंग साइड्स पी एन आहे एम एन आहे. एम एन करस्पॉन्ड साइड कोणता आहे? पी क्यू आहे. मग आपण घेऊयात पी क्यू अपॉन एम एन इज इक्वल टू पी क्यूची लेंथ किती 1 दिली 1 ओके अपॉन एम एन किती आहे 2 आहे. ह्याचा रेशो किती आला 1/2. हा रेशो किती आला याचा 1/2. त्याचप्रमाणे अजून एक साइड आहे क्यू आर सिमिलर करस्पॉन्डिंग साइड्स कोणती आहे? एन ओ क्यू आर आणि एन ओ क्यू आर किती दिलाय आपल्याला 3 आणि एन ओ किती दिलाय 6. 3 आणि 6 एकाच पाड्यात आहे. 3चा पाडा म्हटला तर 3 1 3 3 2 6 म्हणजे बघा इथं तर पी क्यू अपॉन एम एन 1/2 येतोय. क्यू आर अपॉन एन ओ सुद्धा किती येतोय 1/2 येतोय. म्हणजे दोन्ही रेशो काय आहेत? इक्वल आहेत. ओके ह्याला जर नंबर दिला आपण 1 ह्याला जर नंबर दिला आपण 2 समजायसाठी सांगतोय मी समजायसाठी असंच असेल असं नाही समजायसाठी सांगतोय मी. तर काय होईल फ्रॉम 1 and 2 वरून बाजू या प्रमाणात आलेत का? पी क्यू अपॉन एम एनचा जेवढा रेशो आहे तेवढाच क्यू आर अपॉन एन ओचा रेशो आहे का? आलं लक्षात. मग मी असं लिहू शकतो प्रूफमध्ये की पी क्यू अपॉन एम एन इज इक्वल टू क्यू आर अपॉन एन ओ फ्रॉम 1 and 2 ओके हे दाखवलं तुम्हाला. म्हणजे दोघांचे रेशो कसे आले? सारखे आले. ओके म्हणजेच आपण आता प्रूफ लिहूयात. हे समजायसाठी लिहिलं तुम्हाला. ओके आता कसं लिहायचंय बघा. असं जर आता हे बाजू खोडतो मी. आता लक्ष द्या. जर दोन बाजू प्रमाणात कशा असणार त्यांचा रेशो काय आला पाहिजे? सारखा आला पाहिजे. म्हणजेच सेम प्रोपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. ओके जेवढा पी क्यू अपॉन एम एन असणार आहे तेवढाच क्यू आर अपॉन एन ओ सुद्धा असला पाहिजे. करस्पॉन्डिंग साईडचा काय असला पाहिजे? एकाच प्रमाणात असल्या पाहिजे. संगत बाजू एकाच प्रमाणात असल्या पाहिजेत. आपण लिहूयात. काय लिहायचंय बघा आता आपल्याला पी क्यू अपॉन एम एन आणि क्यू आर अपॉन एन ओ फ्रॉम फिगर म्हटलं तरी चालेल किंवा नाही म्हटलं तरी चालेल. फक्त हे असं असणार आहे. दोन बाजू आल्या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू. इकडे पी क्यूला एम एन एक झाली पेयर कारण साईडच्या दोन एक पेयर एक पेयर प्रमाणात आली तर तेवढीच पेयर कोणाला प्रमाणात झाली पाहिजे? दुसरी पेयर क्यू आर आणि एन ओ ही एक पेयर झाली. एम एन आणि एन ओ आलं लक्षात. एम एन आणि एन ओ ओके म्हणजे इकडे पी क्यू असेल तर इकडे एम एन इकडे क्यू आर असेल तर इकडे एन ओ. ही एक पेयर झाली ही एक पेयर झाली. दोन पेयर आल्या. आता राहिला एक अँगल कॉन्ग्रंट दाखवायचा. आर सारखा अँगल तिकडे आहे का डायग्राम मध्ये? एम एन ओ मध्ये आहे. तो कुठला आहे? तो ओ. मग आपण लिहायचं अँगल काय असतात? नेहमी कॉन्ग्रंट असतात. कुठेही जा एकरूपतेमध्ये जा समरूपतेमध्ये जा सिमिलॅरिटीमध्ये जा कॉन्ग्रंटमध्ये जा. अँगल हे नेहमी काय असतात? एकरूप असतात. मग अँगल इकडं आर तिकडं कोणता अँगल कॉन्ग्रंट आहे आरला? ओ. मग आपण इकडे द्यायचं अँगल ओ आर अँगल आर कॉन्ग्रंट अँगल ओ. इथं लिहायचं फ्रॉम फिगर लिहिलं तर चालेल. मग आपल्याला काय झालं? बाजूच्या दोन पेयर मिळाल्या का? मिळाल्या. त्याचबरोबर एक अँगल मिळाला का? मिळाला. मग गिवन टू ट्रायंगल्स कोणत्या म्हणजे कोणत्या कसोटीने सिमिलर असतील तर ते असतील बाजू कोण बाजू म्हणजेच साइड अँगल साइड टेस्टने. मग लिहू शकतो मी इथं देअरफॉर ट्रायंगल पी क्यू आर सिमिलर ट्रायंगल एम एन ओ बाय कुठल्या टेस्टने? एस टेस्ट. कसोटी आलं लक्षात.
म्हणजे बघा आपण काय दाखवलं, साईड काय असतात प्रोपोर्शन मध्ये दाखवायचे असतात आणि अँगल हा कॉन्ग्रुएंट दाखवायचा असतो. एक पेअर स्टार दाखवली, दुसरी पेअर सुद्धा दाखवली, दोन बाजू दाखवत होत्या आणि एक अँगल म्हणजे अँगल आर आणि अँगल ओ आपण काय दाखवलं, कॉन्ग्रुएंट दाखवलं. म्हणून गिवन टू ट्रायंगल्स आर एसए टेस्ट नुसार काय आहेत ते कॉन्ग्रुएंट सिमिलर आहेत आणि ह्याला चिन्ह कसलं म्हणतात, सिमिलरचं, हे कॉन्ग्रुएंटचं. आता लास्ट टेस्ट बघा कशी असणार आहे, कशा पद्धतीने असणार आहे, अतिशय सोपी. समरूपतेच्या 4 टेस्ट होते विद्यार्थी मित्रांनो, त्यातली लास्ट टेस्ट ट्रिपल एस वाली. तिन्ही बाजू काय असतील एकमेकांच्या प्रमाणात असतील. करस्पॉन्डिंग साइड्स आर प्रोपोर्शनल. मराठीत म्हणते त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, एकाच प्रमाणात असतात, त्यांच्या संगत बाजू एकाच प्रमाणात असतात असं दाखवायचं आहे आपल्याला. बघा SSA टेस्ट बा कसोटी, बा कसोटी. ओके, आता 2 त्रिकोण काढतो टेस्ट समजून सांगण्यासाठी. छोटे छोटेच काढतो आता, अतिशय सोपे असणार आहेत. समरूप दाखवायचे आपल्याला, बाजू काय दाखवायचे, प्रमाणात दाखवायचे. इथं लिहितो मी ABC XYZ. आता करस्पॉन्डिंग साइड्स हे 2 त्रिकोण समरूप दाखवायचे केव्हा असतील, AB अपॉन XY इज इक्वल टू BC अपॉन YZ इज इक्वल टू AC अपॉन XZ. कारण ह्या तिन्ही बाजूंच्या पेर कशा आहेत, करस्पॉन्डिंग आहेत, संगत आहेत. मग मी जर 2 त्रिकोण मला जर समरूप दाखवायचे असतील मग मी काय लिहिणार आहे, त्रिकोण ट्रँगल इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल XYZ अँड ट्रँगल XYZ. त्रिकोण ABC व त्रिकोण XYZ मध्ये बाजू कशा असणार आहेत, प्रमाणात असणार आहेत दाखवायचे असतील तर. मग आपल्याला ही कसोटी कधी येणार आहे, तर AB ला संगत बाजू पलीकडे कोणती आहे, XY. म्हणजे AB अपॉन XY चा जेवढा रेशो आहे तेवढाच रेशो BC अपॉन BC ची करस्पॉन्डिंग साइड कोणती, YZ. BC अपॉन YZ इज इक्वल टू अजून तेवढाच रेशो कोणाचा आला पाहिजे, AC अपॉन XZ. AC अपॉन XZ. म्हणजे हे तिन्ही रेशो जेव्हा सारखे येतील, AB अपॉन XY, BC अपॉन YZ, AC अपॉन XZ, ह्या बाजू आहेत, ह्याच्यामध्ये कोणतंही असं कोणाचं चिन्ह दिसत नाही, ह्या म्हणून बाजू आहेत. आणि ह्या तिन्ही बाजूंचा जर रेशो सेम प्रोपोर्शन मध्ये आला, एकाच प्रमाणात आला, तर गिवन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर बट बाय टेस्ट. परंतु कोणत्या टेस्टनुसार, यस टेस्ट, बा कसोटी. मग आपण लिहू शकतो देअरफॉर ट्रँगल ABC सिमिलर ट्रँगल, सिमिलरचं चिन्ह काढायचं, सिमिलरचं चिन्ह काढून समरूपतेचं चिन्ह काढून त्रिकोण XYZ. ओके, हे चेक करावं लागणार आहे आपल्याला. AB अपॉन XY जेवढा रेशिओ आलाय, समजा जर हा 1/2 असेल आणि सपोज BC अपॉन YZ, सपोज AB अपॉन XY जर हा 1/2 येत असेल आणि BC अपॉन YZ हा जर 3/2 येत असेल, तर हे इक्वल आहेत का रेशो, 3/2 बरोबर 1/2 येईल का, नाही. म्हणजे हे 2 त्रिकोण काय नसतात, समरूप नसतात. पण आता आपण इथं काय दाखवलंय, तिन्ही रेशो एकसारखे दाखवलेत. म्हणून हे कोणत्या टेस्टने समरूप आहेत, सिमिलर आहेत, ट्रिपल एस टेस्ट नुसार. म्हणजेच बा कसोटी. विद्यार्थी मित्रांनो, 2 त्रिकोण सिमिलर दाखवण्यासाठी बाजू या नेहमी, संगत बाजू या नेहमी प्रमाणात व संगत कोण हे एकरूप असावे लागतात. ओके, म्हणजे अँगल म्हटलं की एकरूप, बाजू म्हटलं की प्रमाणात, त्यांचा रेशो, येणारा रेशो त्यांचं काय पाहिजे, सेम प्रपोर्शन पाहिजे, इक्वल रेशो पाहिजे तिघांचा सुद्धा. वेगळा आला की मग ते 2 बाजू काय नसतील, प्रमाणात नसतील, एवढं लक्षात घ्या. हे झालं बाजूंच्या बाबतीत. मग अँगल आपोआपच कॉन्ग्रुएंट येणार आहेत. ह्या 3 बाजू जर एकमेकांच्या प्रमाणात असतील मग अँगल A ला अँगल X आपोआप कॉन्ग्रुएंट येणार आहेत. कुठली टेस्ट, करस्पॉन्डिंग टेस्ट नुसार.
एकाच एक संगतीनुसार. आलं लक्षात. फक्त आज आपल्याला शिकायचं काय होतं, समरूप त्रिकोणाच्या कसोट्या, त्रिकोणाच्या समरूपतेच्या कसोट्या. ओके, टेस्ट फॉर काय होतं, टेस्ट फॉर सिमिलरिटी ऑफ ट्रँगल्स. ओके, 4 टेस्ट पाहिल्या. पहिली पाहिली ट्रिपल ए वाली, तिन्ही अँगल त्या त्रिकोणामध्ये काय होते, कॉन्ग्रंट, म्हणून 2 त्रिकोण मी काय दाखवू शकलो, समरूप. दुसरी टेस्ट होती ए टेस्ट म्हणजे कोको टेस्ट, त्याच्यामध्ये 2 अँगल काय होते, 2 त्रिकोणामध्ये कॉन्ग्रंट होते, म्हणून ते 2 त्रिकोण काय होते माझे, सिमिलर होते. तिसऱ्यामध्ये पाहिलं आपण एस ए एस बा ओ बा म्हणजे 2 बाजूंचा रेशो काय येत होता, सारखा येत होता. 2 करस्पॉन्डिंग साईडची पेअर, 2 करस्पॉन्डिंग साईडच्या पेअर काय येत होत्या, इक्वल येत होत्या, प्रमाणात येत होत्या, म्हणून आणि त्याच्यामध्ये अजून एक अँगल काय येत होता, त्रिकोणामधला कॉन्ग्रंट येत होता, म्हणून ते 2 त्रिकोण काय होते माझे, सिमिलर होते. आणि चौथी टेस्ट होती ट्रिपल एस वाली, एस बा 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 कसोटी. त्या त्रिकोणामध्ये 6 बाजू आहेत 2 त्रिकोणामध्ये, पण 6 बाजूमध्ये 2 पेअर केले तर 3 पेअर होतात. ह्या तिन्ही पेअर एकाच एक संगतीनुसार काय आल्या, प्रमाणात आल्या, एकाच प्रमाणात आल्या. सगळ्यांचा रेशिओ 1/2 असेल तर 1/2, 3/2 असेल तर 3/2, 5/4 5/4 असेल तर 5/4, म्हणजे तिघांचा रेशो काय आला पाहिजे, सारखा आला पाहिजे, तेव्हा आपण त्यांना म्हणू शकतो एकाच प्रमाणात आहेत. आलं लक्षात. ह्या पाहिल्या आपण समरूपतेच्या कसोट्या म्हणजे सिमिलरिटीच्या टेस्ट. याच्यावरती आपल्याला पूर्णपणे प्रॅक्टिस सेट 1.3 मधली काय जेवढे 9, 10, 11 एक्झाम्पल आहेत ते ऑल एक्झाम्पल आपल्याला काय करायचे, 4 टेस्टच्या माध्यमातून सोडवायचे आहेत. आजच विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.